कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी चिकन ह्या दोन्ही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत ह्याच्या अगोदरसुद्धा, आणि रक्तीची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. तांबडा रस्सा असू दे, पांढरा रस्सा असू दे, आमचा कोल्हापूरचा हा फेमस आहे. आणि आता मी आज शेअर करत आहे ते म्हणजे पांढरा रस्सा. कोल्हापूरच्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी, जेणेकरून टेस्टी असा पांढरा रस्सा आपण घरी बनवू शकू. अगदी इझी पद्धतीने मी सांगणार आहे. पांढरा रस्सा करायला इतकं काही अवघड असं नाही आहे. मी खूपच सोपं करून असं पद्धतीने मी शेअर करत आहे. आणि आता इथं मी जो पांढरा रस्सा केलेला आहे तो आम्ही पूर्वीपासूनच घरामध्ये अशा स्टाईलमध्येच मी करते आणि एकदम टेस्टी, एकदम छान असं म्हणजे आपण सांगू शकत नाही इतकं छान ही रेसिपी आपली बनते. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर पण करा. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता इथं मी अर्धा किलो होईल एवढं मटण आणलेलं आहे. एकदम असं स्वच्छ फ्रेश असं ताजं मार्केटमधून आणलेलं आहे. एकदम पिंकिश असा कलर आहे या मटणाला, त्यामुळे एकदम कोवळं असं पटकन शिजणारं असं मटण आहे, चांगलं आहे. आपण पिंकिश असं गुलाबीसर असं मटण दिसलं की ओळखायचं एकदम चांगलं असं शिजतं हे मटण, पटकन जास्त वेळ लागत नाही. आणि इथं पॅनमध्ये मी 1-2 पळी होईल एवढंच तेल घेतलेलं आहे मटण शिजत घालण्यासाठी. आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि चांगला असा खरपूस असा हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये मी आता स्वच्छ धुतलेलं हे मटण आहे ते घालून घेणार आहे. मटण घालण्या अगोदर मी एक अर्धा चमचा होईल एवढी हळद पावडर घातलेली आहे आणि त्याच्यानंतरच हे मटण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. जर चरबी असेल ती आधी थोडी घालून घ्यायची आहे, तेलात परतून घ्यायची आहे. चांगली चरबी तेलात परतल्यामुळे चांगला कट येतो रश्श्याला, त्यामुळे चरबी आज जास्त नव्हती, त्यामुळे मी सर्व मटण एकाच वेळी घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 10 मिनटं आपल्याला हे मिठातच शिजत ठेवायचं आहे. हे मटण मिठाच्या पाण्यात शिजल्यामुळे एक चांगलं असं फ्राय होतं हे मटण चांगलं आणि टेस्टी बनतं. त्यामुळे 5 ते 10 मिनटं आपल्याला मिठातच शिजवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये उकळलेलं मी पाणी घातलेलं आहे, 1 लिटर होईल एवढं. आणि एकाच वेळी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. वरतून सारखं पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. एकाच वेळी चांगलं हे मटण शिजवून घ्यायचं आहे पाणी घालून. एक अर्धा ते पाऊण तासातच आपल्या 40 मिनटातच हे मटण चांगलं शिजणार, कारण चांगलं हे मटण शिजणार आहे कोवळं. आणि एका बाउलमध्येही मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 5-7 होईल एवढे बदाम आणि काजू 5-6 घालून घेतलेले आहेत, भिजत घातलेले आहेत. अर्धा तासासाठी भिजत घालणार आहे. आणि लसूण आणि आलं थोडंसं 5-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5-6 पाकळ्या. आणि मी इथं पांढरा रस्सा हा 3 ते 4 वाटीच होईल एवढाच पांढरा रस्सा मी तयार करणार आहे इथे. आणि इथं मी पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला जो तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी 2 चमचे होईल एवढे तीळ घेणार आहे. जिरे अर्धा चमचा. तीळ हे घालावेत, कारण तिळामुळेच थोडासा पांढरा रस्सा दाटपणा येतो, त्याच्यासाठी 2 ते 3-2.5 चमचे होईल एवढे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. आणि अर्धा चमचा होईल एवढे जिरे आहेत. आणि खसखस अर्धा चमचा घातलेला आहे. खसखस घालत नसाल मसाल्याला तर तुम्ही नक्की घालून पहा, टेस्टी असा हा मसाला होतो. एकदम छान असं आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये भिजवलेले बदाम आणि काजूसुद्धा घातलेले आहेत. आणि याची एकदम फाईन पेस्ट अशी करून घेणार आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे किंचित, आणि एकदम पूर्ण बारीक पेस्ट अशी ह्याची करून घेणार आहे. पांढऱ्या रश्श्याला जास्त काही मसाला लागत नाही, इतकासच आपल्याला मसाला वापरायचा आहे. लक्षात ठेवा, एकदम 3 ते 4 वाटीसाठीच मी पांढऱ्या रश्श्यासाठी मी हे प्रमाण केलेलं आहे. आणि एक अर्धा तासातच हे 40 मिनटात मटण चांगलं शिजून तयार आहे. आणि आता इथं मी जे फोडणीसाठी मसाला आहे तो घेतलेला आहे. तर तेजपत्ता 2, बदाम 1-3 लवंग घेतलेले आहेत. मिरी आपल्याला 4 ते 5 घ्यायचे आहेत मिरी. आणि आपण गरम मसाला यूज करायचा नाही आहे, आपल्याला हा असा खडा मसालाच वापरायचा आहे, जेणेकरून छान असं
पांढरा रस्सा तयार होतो. गरम मसाला वापरायचा नाही आहे, पेस्ट अशी बारीक पावडर. आणि आता दालचिनीचा 1 इंच होईल एवढा तुकडा घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी मी 2 बेडगी मिरचीसुद्धा घेतलेली आहेत. तुम्ही हिरवी मिरची घेतला तरी चालेल. आणि आता ह्याच्यातलं 3 वाटी ते 4 वाटी होईल एवढं सूप मी काढलेलं आहे. अगदीच 3 वाटी मी काढलेलं आहे. आणि आता वरतून आपल्याला नारळाचं दूधसुद्धा घालायचं आहे. आता इथं पॅनमध्ये मी 1 चमचा ते 1.5 चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मिरची आणि ही खडे मसाले सगळे फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. 1-2 चमचे होईल एवढं तूप घालायचं आहे आणि फोडणी द्यायची. एकदम छान अशी टेस्ट येते याला. आणि इथं मी फोडणीमध्येच लगेचच हा मसालासुद्धा पेस्ट केलेला घालून घेतलेला आहे. आणि चांगला हा गरम करून घेणार आहे. ही पेस्ट मसाल्याची चांगलं फ्राय करून द्यायचं आहे. आणि थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं हा थोडंसं फ्राय होऊ द्यायचा आहे मसाला. आता मी घाईमध्ये इथं तुपाच्या ऐवजी तेलच घातलेलं आहे 1 ते 1.5 पळी. आता तुम्ही तूप घालून पहा, एकदम छान असं टेस्टी होते, चांगला फ्लेवर येतं पांढऱ्या रश्श्याला. आणि आता हा 2 मिनटातच चांगलं फ्राय झालेला आहे हा मसाला. आणि याच्यामध्ये जे सूप काढलं होतं ते लगेचच मी घालून घेणार आहे याच्यामध्ये. मी अगदी सोप्या पद्धतीने मी अगदी इझिली सांगितलेलं आहे. तुम्ही हे अशा स्टेप बाय स्टेप या केलात की पांढरा रस्सा एकदम परफेक्ट आपला हा बनतो घरच्या घरी. पण तांबडा रस्सा जरी करत असलो तरी थोडंसंच त्यातलं सूप काढून आपल्याला हा पांढरा रस्सा हा करता येतो. आणि याच्यामध्ये सूप मी हे सर्व घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे त्या मसाल्यासोबत आणि चांगली फ्राय केलेली आहे. हळद घातल्यामुळे थोडासा पिवळसरपणा येतो, पण एकदम छान असा मसाल्याचे पेस्ट. आणि नंतर नारळाचं जे दूध काढून घालतो त्याच्यामुळे पूर्ण असा व्हाईट पांढरा रस्सा हा तयार होतो. आणि आपल्याला स्पायसी म्हणजे तिखट होण्यासाठी थोडंसं हे खडे मसाले आणि ही बेडगी मिरची घातल्यामुळे थोडासा तिखटपणा फ्लेवर येतोच. आणि आलं लसूण पेस्टमुळे पण छान असं चांगली टेस्ट येते ह्या पांढऱ्या रश्श्याला. इथे मी एकदम पाव वाटी ते अर्धा वाटी होईल एवढं ओला नारळ घ्यायचा आहे हा. आणि चांगले असे काप करून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये पाणी घालूनच मी चांगलं बारीक करून त्याचं नारळाचं दूध काढलेलं आहे. ओल्या नारळाचं ओला नारळच वापरायचं आहे टेस्टसाठी. पांढऱ्या रश्श्याच्या सुकं खोबरं बिलकुल पण वापरायचं नाही आहे ह्या पांढऱ्या रश्श्याला, नाही तर बिलकुल पण टेस्टला होणार नाही हा रस्सा. त्यामुळे तुम्ही ओला नारळच वापरायचा आहे. इथे सुके खोबऱ्यामुळे बिलकुल पण अशी टेस्ट चांगली येत नाही या पांढऱ्या रश्श्याला. आणि इथं मी घातलेलं आहे पूर्ण असं नारळाचं दूध काढलेलं, चांगलं गाळून त्याच्यामधलं फक्त दूध घातलेलं आहे. आणि याला चांगली 10 मिनटं लो फ्लेमवरची चांगली उकळी येऊ देणार आहे. लो फ्लेमवरती चांगलं शिजू द्यायचं आहे हा पांढरा रस्सा. आपण जे रेग्युलर तांबडा रस्सा करतो, मटणाचा असू दे चिकनचा असू दे, त्याच्यापेक्षा त्याला जो मसाला लागतो त्याच्यापेक्षा हा थोडासा पांढऱ्या रश्श्यासाठी वेगळा मसाला आहे. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी मटण शिजवताना मीठ घालूनच शिजवलेलं आहे. या सूपमध्ये थोडंसं मीठ असते, त्यामुळे आपल्याला टेस्टसाठी थोडं कमी वाटत असेल तरच वरतून घालून घ्यायचं आहे. आणि याला चांगली उकळी येईपर्यंत लो फ्लेमवरती 10 मिनटं मी हा पांढरा रस्सा शिजवून घेतलेला आहे. एकदम पाहू शकता एकदम छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे पांढऱ्या रश्श्याला. असा दाटपणा आलेला आहे. मसाला कमी असून सुद्धा ह्याच्यात नारळाचं दूध वगैरे घातल्यामुळे खूप छान असं दाटपणा आलेला आहे या पांढऱ्या रश्श्याला. मी मसाला ह्याचा तयार करताना फक्त तीळ, जिरे आणि काजू, बदाम हेच वापरलेलं आहे. एवढीच पेस्ट घातलेली आहे याच्यामध्ये. आणि नारळाचं दूध आणि हे खडे मसाले घालून आलं लसूण पेस्ट घालून मी फोडणी तडका दिलेला आहे. आणि एकदम छान असं हा पांढरा रस्सा तयार होतो एकदम इझी पद्धतीने. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.